नमस्कार मित्रांनो, शेत शिवार या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दिगंबर गोराडे आज आपल्याला कांदा या पिकाविषयी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे. कोणता कांदा आहे आपला? हा कांदा आहे पंचगंगा. पंचगंगाचा किती क्विंटल आणले तुम्ही? हा कांदा आहे आपला 30 गुंठे. 30 गुंठे का? किती 30 क्विंटल गुंठे आणले? आहे, 10 क्विंटल कांदा आहे आपला हा. हा 10 क्विंटल कांदा आपण लावून 3 महिने 20 दिवस झाले आज. 3 महिने 20 दिवस झाले, बरोबर आहे. लावाच टायमाला हा कांदा कसा लागवड करावा लागतो? कांदा लावता वेळेस याला कापून 5-6 दिवस कापलेला अर्धा कापावा लागतो. हा 6 दिवस वाळू घालावा लागतो. हा 6 दिवसानंतर 7व्या दिवशी आपण त्याला लावतो. हा बरोबर आहे. 7व्या दिवशी लावल्यानंतर हा आपण त्याला काखरी काढून हा त्या पद्धतीनं लावून घेतो. हा. त्याच्यानंतर आपण 10-26 किंवा 18-40 हा 20-13 हा जे आपल्याला पसंत पडेल ते खत आपण वापरतो. वापरू शकतो, बरोबर आहे. हा. मग आता जेव्हा कांदा तुम्ही लागवड केला, हम्म. हा ड्रीप ना पाणी सोडलं का दाण्यानं सोडलं? पहिलं आपण त्याला ड्रीप लागते कांद्याला. हा काय ड्रीप लागते. पहिले लावून घ्यायचा, नंतर ठिबक आथरून घ्यायचं. हा. त्याच्यानंतर मग त्याला पाणी सोडून द्यायचं 5-6 तास. हा. मग पहिलं त्याला 1-1.5 महिना उस्तर थोडस पाणी 2 तास 1.5 तास चालवायची. हा. त्याच्यानंतर थोडा मोठा झाल्यानंतर हा. 4 तास चालवायची. त्याच्यानंतर थोडा जास्त हे झाल्यानंतर पुन्हा 6 तास चालवायची. 7 हा. बरोबर आहे. आता त्याच्यामुळे- तुम्ही आज रोजी कांदा लावला, बरं का, तर कांदा लावल्यानंतर किती दिवसानंतर पाणी सोडायचं? 2 दिवसानंतर, 4 दिवसानंतर का लगेच सोडायचं? 4 दिवसानंतर आपण तिच्यावर 4 घंटे मोटर चालवतो आता. 4 दिवसानंतर. हा आता तर तुम्ही कांदा लावून किती दिवस झाले आता? 3 महिने समजा 3.5 महिने झाले आतापर्यंत. मग तुम्ही याला दाणा पाणी किती दिवसानंतर त्याला सोडता? दांडाना पाणी फक्त आपण आता एक वेळेस दिलं. हा. आता हो महिना शेवटचं त्याचं आता भरवाचं आहे. हा. फक्त हे. हे जे आता बी भराचे दिवस चालू झाले, हा. तर आता त्याला आपण 3 पाणी जे आहे ते दांडान देणार दांडानं देणार आहे. ओपन. मग दांडानं पाणी द्यायचा काय फायदा आहे? तर त्याच्यामध्ये काय होतं, बी भरता वेळेस हे चांगलं भरतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण 0-52-34 आसन, हा. 13-40-13 आसन. हा. त्याच्यानंतर खत जे आहेत आपण त्याला 3 वेळेस खत टाकतो. हा बरोबर आहे. एक महिन्यानंतर एक महिन्यानंतर पेरता वेळेस 2 गोण्या. त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर पुन्हा 2 गोण्या. हा. आणि त्याच्यानंतर ड्रीप मध्ये काही वेळेस आपण 3-4 वेळेस तिला खत सोडे आपण. याला खत सोडे. हा. आता तुम्ही याला आतापर्यंत किती खर्च केला? 30 याला गुंठ्याला? खर्चाचा आपला पंचगंगाचा कांदा असल्यामुळे हा कांदा सुरुवातीला महाग भेटतो. हा, बरोबर. 3000 रुपये क्विंटल. हा. जरी भाव कमी बी असले पण हा कंपनीचा कांदा असल्यामुळे हा सुरुवातीला 3000 रुपये भेटतो. हा. त्याच्यानंतर याचं असं हे कंपनीचं हमी भाव या कंपनीचा 70,000 रुपये क्विंटल असल्यामुळं हा. आपण 3 ते 4 वर्षापासून हा पंचगंगाचा कांदा लावतो. म्हणजे या वर्षी नाही, तुम्ही 3-4 वर्षापासून तुम्हाला हा. अनुभव आहे समजा चांगला. मागच्या वर्षी आपण 10 क्विंटल लावले तर आपल्याला 2.5 क्विंटल बी झालं. हा 2.5 क्विंटल. हा ह्या वर्षी 10 क्विंटल आहे, पण ह्या वर्षी थोडस वातावरण चांगलं नसल्यामुळे बी तरी ह्या वर्षी 1.5 क्विंटल 2 क्विंटल बी होतं. एकरी खर्च येतो आतापर्यंत 50,000 रुपये आपल्याला खर्च आला. हा बरोबर आहे. जर 2 क्विंटल जरी बी निघलं हा. तर आपले 1,40,000 रुपये होत्या. बरोबर आहे. 50,000 रुपये खर्च धरायचा. हा. वावर आहे आपलं 30 गुंठे, हा. तरी 90,000 रुपये आपल्याला राहत्या. म्हणजे आज मक्काचं पीक घेतलं किंवा कपाशीचं पीक घेतलं आपण, एवढे पैसे राहत नाही सध्या. कदाचित तुम्ही जर कांद्याऐवजी जर ह्या वावरात मक्का घेतली असती तर मक्काला खर्च किती झाला असता आणि मग उत्पन्न किती निघालं असतं? मक्काला मेन एका एकरला खर्च 20,000 रुपये. हा. आणि मक्का झाली असती समजा आपल्याला 20 क्विंटल 25 क्विंटल धरा. हा. आज मक्काला भाव नसल्यामुळं मक्का पुरत कसं नाही. हा. तर मक्काला भाव आहे आज 1,500 रुपये. हा. 25 क्विंटल बी निघले तर तिची 37,000 रुपये उरायले. हा बरोबर आहे. किती होत्या? 37,000. 37,000 रुपये होते. हा. मग याचे आपल्याला एका एकर मध्ये जर समजा ते 37,000, हा. याचे आपल्याला 90,000 रुपये भेटू राहिले. 90,000. जवळ. बरोबर आहे. आता तुम्ही मागच्या वर्षी कांदा लावला होता, आता याला हे टोळेले मागच्या वर्षी दाट होते का याला अजून टोळे येणार आहे का आता एवढे? नाही आता हे जे खालून हे बोंड निघू राहिले, हा. आता आता हे 5-5-6 निघले. हा. आता हे एका याला काही ठिकाणी 2 निघत्या, काही याला 3 निघत्या, काही याला 4 निघत्या. थोडं वातावरण चांगलं असलं तर एकरी 3 क्विंटलच्या आसपास ॲव्हरेज निघतं. एका कांद्याला किती टोळे येते मग? पण त्या एका कांद्याला 3 येत्या किंवा 2 येत्या, काही हा. 3 येत्या. पंचगंगाचा कांदा जे हा सीडचा कांदा राहत असतो. बर मला एक सांगा बरं का, आता हम्म. काही शेतकरी म्हणजे आपण कांदा गिंदा लावतो पण त्याचं जर मधमाशीनं जर पोलन नाही केलं समजा तर कांदा येत नाही, हे खरं आहे का? तर मधमाशी यायचं कारण आहे की हा. जर समजा जास्त तापमान असलं हा. किंवा त्याला त्याचं पोलन होत नसलं हा. तर त्याच्यावर आपल्याला एक सुती कपडा म्हणून एक धोतर फिरावं लागतं. हा धोतर म्हणजे हा. हा. त्याच्यानंतर नाहीच जमलं हा. तर आपण पुऱ्या वावरामध्ये त्याच्यात काय करत असतो, हा. बा मवळ असलं एखाद 2 ठिकाणी तर असून कुठेतरी आपण ते मवळ आणून ठेवतो. आणि नाहीच जमलं हा. तर त्याच्यावर धोतर फिरवतो. हा. नाहीच ते जमलं हा. तर आपण पुऱ्या कडाकुडाला पुरे मौरी, हा. काही आता हे तूर आहे. हा. हा. त्याच्यानंतर नाही जमलं तर आपण काय करत असतो, थोड्या वावरामध्ये गुळ फेकतो आम्ही 5 किलो हा. आणि करून. त्याच्यामध्ये आता ह्या 15 दिवसात 10 दिवसात आता याच्यावर माशी येणं
चालून जाईल. चालवून जाते अशी राहते ती. मग काही की शेतकरी म्हणते समजा याच्यावर मधमाशी शिकवून येत नाही की बा हे जे राहतं हे चिगट असल्यामुळे तुम्ही जे बोलले ना ते कपडा फिरवायचा आपण याच्यावर जर कपडा फिरवला तर याच्यावर जे चिगटपणा राहत ना हा चालला जातो आणि मग याच्यावर मधमाशी यायला लागते. हे खरं आहे का? आता हे कंपनीचं म्हणणं असं होतं. आता कोणचं? मागच्या वेळेस मधमाशी नसल्यामुळं हा. आपण काय केलं, एका वेळेस लुगडं फिरवलं, एक हा. वेळेस धोतर फिरवलं. हा. आपल्याला त्याचा थोडा अनुभव आला. हा. नाही त्याच्यानंतर जमल्यानंतर आपण काय केलं, हम्म. मवळ उडवून आणले हा. 2-3 बाजूला. ती बाजूला आले ती आपल्या कोणाच्या याच्यावर माती दिसत नव्हती, पण आपल्या याच्यावर थोडी माशी दिसली. पण हा. काही लोकांना एकरी मध्ये 1 क्विंटल बी झालं, हा. आपल्याला 2-2.5 क्विंटल झालं. 2-2.5 पण आपण आपले प्रयत्न करत राहायचे. बरोबर आहे. आता मला सांगा बरं का आता हा टोळ कांदा हे तोडायला कधी येईल समजा आता? आता याला 3.5 महिने झाले. अजून 1 महिना कंप्लीट हा पुरा काढायला येतो. 4.5 महिने लागते याला. पुरा म्हणजे असं असे तोडा लागते पुरा नाही एकदाच नाही तोडावं याला लागतं? इथून बरोबर ते बी दिसायला लागलं, हा. काळं बी दिसतं, मग ते असं समजा हे व्हायला लागलं तर त्याचं आपण पाणी तोडून टाकायचं. हा बरोबर. मग बरोबर ते हे बोंडी बाया लावून त्याला आपण गोण्या सारखं आपलं नाही तर भोत घ्यायचा, हा. त्याचबरोबर ते ओढून दररोज टाकत्या. त्याच्यानंतर एखाद्याला फाट्यावर घ्यायचं 30 बाय 30च्या हा. एका ठिकाणी जमा करून टाकायचं, 10-12 दिवस वाळू घालायचं. हा. कंपनीचं मशीन येतं, ते काढून आपण त्याला देऊन टाकायचं. मग तुम्ही शेतकऱ्याला काय सांगशाल आता डायरेक्ट? शेतकऱ्याला काय बा आता मक्का परता, कपाशी परता. पहिले समजा आता पहिल्या वेळेस तर मक्का आणि कपाशी घ्यावंच लागते. हा पण बरोबर. दुसऱ्या वेळेस काय होत नाही, कांद्या थोडस 2 पैसे राहतील ना, असं शेतकऱ्याची आशा राहते. हा. त्या हिशोबाने बा आपल्या लोकांना वाटतं कांदे प्रत्येक शेतकऱ्याने 1 कर का होत नाही कांदा लावा, बरोबर आहे. अशी आपली इच्छा आहे. मग याला हमी भाव 70 70,000 रुपये 65,000 ते 70,000 रुपये क्विंटलचा क्विंटल आहे हमी भाव. हा. मग हे कंपनी घेऊन मग आपल्याला कस दर आता कंपनी काय करते, आपण आता 1 महिन्यानंतर हे बी काढणं झाल्यानंतर ही कंपनी घेऊन जाते. हा. त्याच्यानंतर आपल्याला 1 महिन्याच्या आत 45,000 रुपयाचे पहिले पैसे पडत्या. हा. त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर ते पैसे पडत्या. कंपनीची स्टेप आपलं जर्मिशन किती आलं, हा. जर्मिशन जर चांगलं आलं तर मग आपल्याला चांगला भाव भेटतो. हा. नाही तर मग 62,000 भेटतो, 60,000 भेटतो. कंपनीचं असं हे राहत असतं. डिगो आपण माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. तुमचा अजून काही अपेक्षा आहे का मग आपण? नाही नाही अपेक्षा काही नाही, फक्त शेतकऱ्यांना जर मेहनत करून शेतकऱ्यांना जर चांगली मेहनत केली, हा. कपाशी असो मक्का असो, पण कांदा थोडाफार घेतला हा. तर शेतकरी मोर जाऊ शकतो. हा. नाही तर शेतकऱ्याची अवस्था अजून 2-5 वर्षानंतर बेकार होईल, हा. अशी परिस्थिती आहे. हा बरोबर. काहून तर आपल्या परतावी विदर्भातले लोक साहेबींना ज्यावेळेस सरकार भाव देत नाही, हा. अशी गंमत येते. सुरुवातीला भाव साहेबी निघते 3,000, हा. आता जाते 5,000. त्याच्याकरता शेतकऱ्याला शेती पुरा सारखी राहिली नाही. बरोबर. जर समजा आपल्या पद्धतीनं काहीतरी आलं, जर शेतकरी केली शेती हा. तर तेव्हा ही शेती पुरू शकते. बरोबर. नाही तर शेती समोरच्या माणसानं जर म्हणलं मी लाख रुपयाचं खत बी आणलं, 10 एकर जमीन करून माल 3 लाखाचा उडाला हा. आणि 2 लाख खर्च उडला आणि 1 लाख रुपये लेबर चालले, तर शेतकऱ्याला रुपया राहत नाही. बाद झालं. बस धन्यवाद. राम राम. जय